इशाळवाडी दरडग्रस्तांच्या घरांचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलं। सिडकोद्वारे 44 घरांचं बांधकाम सुरू आहे, तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरांचं वाटप केलं जाणार आहे। तर दरडग्रस्तांना हॉस्पिटल, अंगणवाडी, मैदान अशा सुविधा देण्यात येणार आहे। दरडग्रस्तांसाठी सिडकोनं 33 कोटींचा भार उचललेला आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। पाहूयात। ऑलरेडी ते दुर्घटना झाली होती, आता 1 वर्ष पूर्ण होत आहेत। अपघातग्रस्तांना राज्य सरकारकडून जी घरं देण्यात येणार होती ती आता 15 ते 20 दिवसामध्ये जे आहेत अपघातग्रस्तांना घरं देण्यात येणार आहे। आपण पाहू शकता जे अपघातग्रस्तांसाठी सिडकोने बांधलेले घरं आहेत, विशेषतः बीजी शेर्के या कंपनीकडे ही घरं बांधण्याची जबाबदारी देण्यात आली होती। त्यांच्याकडून युद्ध पातळीवर जे हे काम सुरू झालेलं आहे। 44 घरं बांधलेले आहेत सिडकोने आणि प्रत्येक जे 3 गुंठ्यामध्ये घर दिलेलं आहे। 1 गुंठा त्यांना वापरता येणार आहे, 2 गुंठ्यामध्ये जे आहे त्यांच्या जागा सोडलेल्या आहेत आणि पाठीमागे जे आहे गायी किंवा इतर जे यांच्यासाठी जागा सोडण्यात येणार आहे। त्यामुळे युद्ध पातळीवर जे काम सध्या जोरात सुरू आहे। साधारणपणे 1 गुंठ्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे सुविधायुक्त असं घर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सिडकोच्या घरामध्ये साधारणपणे ग्रंथालय असेल, हॉस्पिटल असेल, कम्युनिटी सेंटर सुद्धा उभं करण्यात आलेलं आहे। त्यामुळे खेळाचे मैदान हे सगळे जे सुविधायुक्त देण्याचं काम जे आहे राज्य सरकारने बीजी शेर्के कंपनीकडून देण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता हा मोठा हॉल दिलेला आहे की जेणेकरून मध्ये पूर्णपणे लाईट जे आहे ते सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे पूर्णपणे सर्व सुविधायुक्त देण्याचं काम जे आहे राज्य सरकारकडून सिडकोकडून देण्यात येणार आहे। त्यामुळे प्रत्येक रूम जे आहे प्रत्येक आपण पाहू शकता हा किचन आहे पूर्णपणे। त्यामुळे सगळं जे सुविधायुक्त देण्याचं काम जर सध्या युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे। इकडे या साईडला सुद्धा किचन आहे, टॉयलेट आहे, अशा प्रकारे आपण जर केलं पूर्णपणे जर सगळं जे आहे ते करण्याचं काम जे सिडकोने युद्ध पातळीवर सुरू केलं आणि 15-20 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे अपघातग्रस्त आहे त्यांना घरं दिली जाणार आहेत। कॅमेरामन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, कर्जत, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।